लातूर जिल्ह्यातील एक सुंदर असं गाव आणि त्या ठिकाणी असलं रामसेतू. कोणाकोणाला माहित ते सांगा, ज्यांना माहित नाही ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भाऊ आज आपण निघालो होतो आपल्या लातूर पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतर असलेल्या रामेश्वर या गावामध्ये. गोष्ट म्हणजे या गावचा ना सप्ताह बी चालू होता. मग काय सप्ताह चालू असल्यावर ना तुमच्या भावाला कुठे बी करमत. या ठिकाणी सुंदर अशा महादेवाच्या पिंडाचे दर्शन करून आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे निघालो. मंदिरामध्ये एवढ्या देवाच्या मूर्त्या ठेवलेल्या होत्या की या ठिकाणचा व्ह्यू बघून ना मला खूपच चांगलं वाटलं. जाऊन दर्शन करत इथल्या पुजारी बाबाने आपल्याला प्रसाद खायला दिला. इथला प्रसाद खाऊन ना आपण डायरेक्ट आता रामसेतूकडे निघालो बघा. आणि या गावाच्या सुंदर नावासारखंच या ठिकाणचा रामसेतू बी खूपच सुंदर आहे. जसं रावणाच्या लंकेमध्ये जाण्यासाठी आपल्या प्रभू श्री रामचंद्रांनी समुद्राच्या वर रामसेतू बनवला, तसंच हा रामसेतू इथल्या नदीच्या वरून आहे बघा. त्या ठिकाणी आपण वरून एंट्री केल्यानंतर आपल्याला समजलं की या रामसेतू मध्ये वर धर्म समभाव असं दाखवणाऱ्या 100च्या वर या ठिकाणी फ्रेम बसवलेला आहे. रामसेतूच्या शेजारची बी कलाकृती या ठिकाणी एकदम लक्ष वेधून घेणारी आहे बरं. सप्त्यामध्ये जेवायला आलेल्या लेकरांची या ठिकाणी इथे वेगळी छानची कलाकृती चालू होती. तिथून आता डायरेक्ट आपण गावच्या सप्त्याकडे निघालो, कारण तिथं वेगवेगळे कार्यक्रम चालू होते. तिथं आपण आपल्या एका भावाची भेट घेऊन हरिपाठाकडे निघालो. एका गावाकडच्या पोरांना सगळ्यात भारी गोष्ट वाटते ती म्हणजे गावचा सप्ताह बरं. म्हणूनच मी रामेश्वरला गेलतो, पण या ठिकाणचा सप्ताह ना खूपच भारी होता. हरिपाठ झाला मग काय पहिल्या पंक्तीला जेवायला वाढून आपण आपल्या कॉलेजच्या फोटोग्राफर सोबत जेवायला बसलो. सप्त्यामधली बेसन चपाती खाऊन ना लयच भारी वाटलं. मग आता तुम्ही एवढा शेवटचा शूट बघून ना तेवढं लाईक आणि फॉलो लवकर करून घ्या. मला मी गावलो जन्म झाला वार करी बात समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्या टाळ.